कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं? काय करत होतास तिथे? एवढ्या मोठ्या बोलीवर पैसे घ्यायला तयार होतास? अरे तुला किती नुकसान झालं असतं हे दिसतंय का तुला? मला फक्त तेजूचं लग्न दिसतंय आणि तिच्या सुखासाठी किती मी नुकसान झेलायला तयार आहे मी. खूप प्रेम करतोस ना तू तुझ्या बहिणींवर? जीव आहेत त्या माझ्या. अरे मग हा जीव असा हुंड्याला अडून बसणाऱ्यांच्या हातात देणार आहेस का तू? चल विचार कर की आपण हुंडा दिला त्यांना, पण तिला सुखात ठेवतील आणि तिला नीट वागवतील ह्याची काय गॅरंटी आहे? अरे लग्न म्हणजे मन जुळणं, नवी नाती जुळणं, पण इथे लग्नाच्या आड हुंडा घेऊन व्यवहार केला जातोय फक्त. तुझं सगळं बरोबर आहे. मी माझ्या लग्नात ना पोरींकडनं 1 रुपया बी घेणार नाही. मला कळतंय की ग, एक पोरगी तिचं घरदार, तिची जीवाभावाची माणसं, तिच्या मैत्रिणी, तिच्या आठवणी, तिचं आडनाव, हे सगळं मागं सोडून एका परक्या घरात लग्न करून येते आणि ती त्या घराला आपलं मानते आणि तिथून पुढचं सगळं आयुष्य एका अनोळखी माणसाच्या नावावर करते. हे ना लय भारी काम आहे अगं. जो त्या बाई करते ना ते पुरुषाला कुठल्याच जन्मात नाही जमत. पण हेच पुरुष तिची कदर न करता तिच्या घरच्यांकडून हुंडा घेत. काही लोक देतात ते तुझ्यासारखी, हो ना? माझा नाईलाज आहे ग, पण तेजू त्या पोराला घेऊन लय खुश आहे अगं. आणि तिच्या पदरात हे सुख नाही टाकू शकलो ना तर भाऊ म्हणून तिच्यासोबत उभं राहायची हिंमत नाही होणार माझी. सूर्या, तू अजून इथंच होय? बोय, मला वाटलं लग्नाच्या तयारीला लागला असेल आतापर्यंत. तयारी करायला पैसे पाहिजेत ना. अरे पैशाचं काय आहे? इथं नाही मिळालं तर मिळतेलच की कुठून तरी. तुमच्याकडे आहे का कोण असं जे व्याजानं दिलं असं? नमस्कार माने साहेब, एक जण येईल तुमच्याकडं, तर याजाने पैसे पाहिलं होतं. हे बघा घरचाच माणूस आहे आपल्या, त्यामुळे याज जरा कमी लावा. ओके, चालू तुझं काम. ते फायनान्सवाले माने माहिती आहेत ना? हां, जाऊन भेट त्यांना. हां बरोबर. शत्रुबाई, लय उपकार झालं तुमचं. अरे असू दे, असू. जेव्हा मी सांगेल तेव्हा परत भेट करशीलच की. हा, अरे घरचा माणूस आहेस तू आपल्या. हा, आम्ही नाही करणार, तू कोण करणार तुझ्यासाठी? तुमच्यामुळं ना डोक्यावरचं लय मोठं वजन कमी झालंय बघा. आता दणक्यात तेजूच्या लग्नाची तयारीला लागतो बघ. येतो. येतो. दणका तर मी तुला देणार आहे. हॅलो माने, मागास सांगितलेलं सगळं विसरायचं. सूर्य येईल, चांगलं 10-12% याजाने पैसे द्या त्याला. घराची प्रॉपर्टीची सगळी कागदपत्र जमा करा आणि हो विकायला लावा त्याला. काय कितीचा आहे मुहूर्त? 12:30चा आहे. 11 वाजलेत. पाहुणे आले असतील देवाना. निघायचं का आपण? आताशी 10 वाजलेत. काय घाई? जाऊ सावकाश. निदान तुळजाला तरी पुढे पाठवू का तोवर? म्हणजे तेजूचं आवरायचं असेल तर. बाहेरचे लोक या घरात येऊन ह्या घरातल्या लोकांची सेवा करतात. या घरातले बाहेर जाऊन लोकांची सेवा नाही करत. जाऊ तर सगळे जाऊ, नाही तर कुणीच नाही जायचं. हा,
शत्रुभाई अहो अजून कसं डॅडी आले नाहीत? अहो आशानं तिकडे साखरपुडा होऊन जायचा तेजूचा. जरा जीबल आवर घालतो का तुझ्या? लईच वळवळती. मी आपलं तुमच्या काळजीपुटी बोलतोय. माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. सूर्याच्या घरी आहे ना पद्धतशीर कार्यक्रम वाजणार, सगळी सोय केली आहे मी. आता फक्त आहे ना तिकडे जाऊन लाईव्ह कार्यक्रम बघायचा आणि मजा घ्यायची. आजच तेजूचं लग्न करायचा विचार आहे का काय याचा? हा? या हा. तुमचीच वाट बघत होतो. होय. लय उशीर केला. अरे बायकांचं का लवकर आटपतं का मग? वा 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 सूर्या, नमस्कार नमस्कार. चांगली तयारी केली. होय. कोणाची आयडिया ही? डॅडी माझी आयडिया. हा वाटलंच आम्हाला. वा, अभिमान वाटतो आम्हाला. आले का पाहुणे? आले? नाही आले पण येतील आता. येऊ दे, सावकाश येऊ दे. आमचं काय, आम्हाला कामच नव्हतं ना काही, म्हणून लवकर आलो. घरचा कार्यक्रम आहे, लवकर यायलाच पाहिजे नाही का? आता काय हिथंच उभं राहणार का? जावा ते तेजूला मदत करा. अरे घरचा कार्यक्रम आहे. जाऊ चल. हा आत्ता भारी दिसते अक्का. किती सुंदर दिसतेस. कोणाची दृष्ट नको लागाय. दृष्ट लागण्याजोगी सुंदर आहे. मला सुद्धा हिच्यासारखी सुंदर सून पाहिजे, अगदी हिरोईन सारखी. शोधा नीट शोधा, नाही तर नंतर कळायचं यांच्या लेकानं सुनेला उचलायच्या ऐवजी त्यांची सूनच लेकाला उचलून घेऊन गेली. घाबरू नकोस, मी अशी तुझ्यासारखी अंगाने भरलेली सून नाही करायची. का? तिच्यात काय वाईट आहे? अहो जगातली प्रत्येक बाई ही सुंदर असते. मग ती जाड बारीक उंच बुटकी कशीही असो, तिच्यात ना काहीतरी स्पेशल असतंच. आणि मला असं वाटतं की बाई होणं हेच स्पेशल आहे. पण खूप कमी बायकांनाच हे कळतं. खूप सुंदर दिसतेस तू. आपण सगळे एवढे छान नटलोय, एक सेल्फी घेऊया. हो हो हो, माझ्या मोबाईलने घे. हा. तेजू कुठे? सूर्या, तू गेल्यावर करमायचं नाही ग. रडवू नकोस तिला, मेकअप जायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.